व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशी घटना घडली, दुर्घटना अशी झाली आहे एका गावामध्ये की शेतकऱ्यांच्या अंगावरती डायरेक्ट रोटेवेटर गेला आहे आणि त्याचे खाल्ले थोडेसे पाय काटून गेले आहे बघा। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये तो हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी आणि मशागत करत होता। त्याच्यासाठी शेतामध्ये रोटावेटर हाणणं चालू होतं, पण अचानक ते रोटावेटर अंगावर गेला वाटतं आणि त्याचे पाय झाले असे खालून निघून आले वाटतं, म्हणजे त्याच्यावरती रोटावेटर गेला तर तुटून आले बघा। तर शेतकरी बांधवांनो, माझ्याकडे पण ते व्हिडिओ दाखवण्यासाठी नाही, पण शेतकरी बांधवांनो, आपण जेव्हा शेतामध्ये शेतकरी काय करत असतात की शेतामध्ये जेव्हा मशागत करतो, थोडीशी काळजीनं जर घेतली तर नीट मशागत केली तर आपले शेतातील प्राण आपण शेतकरीच गमवून टाकतो बघा। पण आपण जर शेती जर टेक्निकलनं जर केली, म्हणजे चांगले जर वापरानं जर केली, तर आपण आज शेतकरी हा नीट पण ट्रॅक्टर चालू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, असे शेतकऱ्यांना करायला नाही पाहिजे होतं, पण अचानक झालेली ही घटना ह्या गावामध्ये झाली आहे बघा। पण ते गाव सांगण्याआधी मी सांगेन तुम्हाला नंतर, पण शेतकरी बांधवांनो, आपल्या जेव्हा आपण शेतामध्ये ट्रॅक्टर हाणतो तर आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याबद्दल व्हिडिओला लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो, प्लीज। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या गावामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि आपण कोणती रोटावेटरपासून वाचलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो, पहिली काळजी अशी आहे की शेतकऱ्यांनो, आपण जेव्हा लहान मुलाला ट्रॅक्टरमध्ये बसवतो आणि बसल्यानंतर जेव्हा ट्रॅक्टर चालतं रोटावेटरचं, तेव्हा त्याला झोप पण येते, काही पण येते, ते झुलतो, पण आपण तरी पण बसवतो। पण आपण असा अंदाज कधी ठरवत नाही की खाली पडू शकतो का नाही, पण आपलं अचानक शेतामध्ये कधीही आपल्या लहान मुलांना कधीही शेतकऱ्यांना बसू नका, म्हणजे आपला शेतकऱ्यांचा जो मुलगा आहे तो ट्रॅक्टरमध्ये बसू नका, म्हणजे अवघड परिस्थिती होऊ शकते। तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, आपण शेतामध्ये काम करत असताना रोट्यापासून राम राहिलं पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना अचानक काही पण होऊ शकतं, आपल्या ट्रॅक्टरवाल्याच्या हातातून ट्रॅक्टर पण सुटू शकतं, काही गेअर पण काही पण होऊ शकतं, हे आपल्या हातात राहिलेलं नसतं। तर शेतकरी बांधवांनो, ट्रॅक्टरपाशी लांब लांब उभं राहायचं आहे, म्हणजे आपल्या जीव प्राण हा वाचू शकतो। तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपण शेतामध्ये काम करत असताना रोटावेटरपाशी कधी लहान मुलांना ट्रॅक्टरवरती बसू नये। रोट्या चालत असताना, नांगर चालत असताना खूप ऐकायला येतं हो, पण त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या स्वतःची आपण मुलांची काळजी घ्यायची आहे। तर अशी ही दुर्घटना घडू नये, तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतातील असं होऊ नये, तर आपण ट्रॅक्टर काय कशा म्हणून चालत असतो की शेतकऱ्यांचं, आणि आता त्या मुलाच्या घरी कशी व्यवस्था असेल तुम्हीच बघा, आणि त्या मुलाच्या घरची काय म्हणत असेल, ट्रॅक्टरमध्ये कसं झालं आणि कसं घडलं हे तुम्हाला माझ्याकडे जर व्हिडिओ आला तर नक्की तुम्हाला दाखवून देईन। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतातील आपण रोटावेटर चालवतो तेव्हा नक्की काळजी घ्या आणि लहान मुलांना जसं लांब ठेवा, आणि आपण एवढं बारकाई 5-5 वर्षाची मुलं त्याच्यावरती बसून देतो, पण त्यांना झोप जर आली तर ते असे झुलतात, काही ट्रॅक्टरवरून पडतात। पण असं शेतकरी बांधवांना आपल्या मुलाची काळजी घ्या आणि मुलावरती लक्ष राहू द्या, म्हणजे आपले शेतकऱ्यांची मुलं हे खूप रडण्यासाठी ट्रॅक्टरवर बसायचा प्रयत्न करतात, पण आपण त्यांना मार जर दिला तर ते बसणार पण नाही। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, आणि काळजी घेतल्यानंतर लहान मुलाची पण काळजी घ्यायची आहे। आणि ती आता दुर्घटना अचानक मशागत करण्यासाठी गेला होता तो, आणि काय घडलं ते नंतर सांगेन तुम्हाला शेतकरी बांधवांनो। मला अजून रिपोर्टिंगमध्ये पडलं नाही, पण फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी होता की आपल्या शेतामधील मशागत नीट करा आणि चांगले ट्रॅक्टर चालवा, म्हणजे आपल्याला दुर्घटना ऐकायला येणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो।